read and write it too. We learn English for class 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4थी साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 27. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. आज आपला विशेष सरावाचा शेवटचा पाठ आहे. आधी पूर्वीच्या पाठातले काही भाग पुन्हा एकदा ऐका आणि मग एकत्र सराव करूया. चला चला, सुनीताताई तुम्हाला एक इंग्रजीचा खेळ शिकवणार आहेत. चला पटपट बसा, सिट डाऊन. बघा आपण एक खेळ खेळणार आहोत. चंद्रा, संतोष, सलीम आणि रंजना, तुम्ही तुमच्या दप्तरातल्या काही वस्तू ह्या पिशवीत टाका. काय पडलं? इज दिस चंद्रास पेन? Yes, this is her pen. आता तुम्ही सर्व मुलांनी असं करायचं, 2 गट करायचे. डावीकडे हा हिरवा गट, हिरवा म्हणजे ग्रीन. मग ह्या गटाचं नाव ग्रीन टीम. आणि हा उजवीकडचा लाल गट, रेड टीम. रेड टीम. आता बघा ही पिशवी घ्यायची एकेका गटानं. आळीपाळीनी एकेका मुलानं किंवा मुलीनी पिशवीत हात घालायचा आणि जी वस्तू हाताला लागेल ती बाहेर काढायची. समजा पुस्तक बाहेर काढलं तर म्हणायचं पुस्तक, बुक. मग मी विचारीन हुज बुक इज दिस? ते जर सलीमचं पुस्तक असलं तर ते मूल म्हणेल दिस इज सलीम्स बुक. जर तो बरोबर म्हणाला तर त्याच्या गटाला 1 पॉइंट. कळलं सर्वांना? हां, चला करा सुरू. आधी रेड टीम. पिशवी घ्या आणि गटातल्या पहिल्या मुलांनी त्यातून वस्तू काढायची. फुटपट्टी, ruler. हुज रुलर इज दिस? This is Chandra's ruler. गुड. रेड टीमला 1 पॉइंट. बरं, पुढे आता ग्रीन टीमला पिशवी द्या. वही, notebook. हुज नोटबुक इज दिस? This is Salim's notebook. राईट. ग्रीन टीमलाही 1 पॉइंट. एक पॉइंट मिळाला. खोड रबर. हुज रबर इज दिस? दिस इज संतोष's रबर. बरोबर. रेड टीमला अजून 1 पॉइंट. सही. चला पुन्हा ग्रीन टीम. टोक यंत्र, शार्पनर. हुज शार्पनर इज दिस? This is my sharpener. रंजना, मध्येच बोलायचं नाही बरं का, तुझ्या गटाचे गुण कमी होतील अशानी. बरं, परत विचारते. हुज शार्पनर इज दिस? This is Ranjana's sharpener. गुड. असाच खेळ चालू ठेवा. मी जरा 6वीच्या वर्गात जाऊन येते. झाला का खेळ? नाही, ग्रीन टीमला 9 पॉइंट आणि रेड टीमला 8. अजून एकच वस्तू राहिली आहे. हां, चला रेड टीम घ्या पिशवी. हे चुकलात तर हरलात बरं का. Pencil. हुज पेन्सिल इज दिस? Dilip is pencil. चुकला. ग्रीन टीम जिंकली, 9 पॉइंट. जिंकलो. दिस इज दिलीप्स पेन्सिल असं म्हणायचं. काय रे असं करतो? आपण जिंकलो असतो बावळट. आम्ही जिंकलो. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू
तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. Whose book is this? This is Salim's book. Whose notebook is this? This is my notebook. This is her notebook. Whose school bag is this? This is my school bag. What do you have in your school bag? I have 3 books, 2 notebooks, 1 pen, 2 pencils, 1 ruler, and 1 sharpener. What does Salim have in his school bag? He has 1 book, 2 notebooks, 3 pencils, and 1 rubber. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज आपण वेगवेगळ्या वस्तूंबद्दल इंग्रजीत विचारू. मी विचारीन, हे कोणाचं पेन आहे? Whose pen is this? हा प्रश्न तुम्ही सगळे माझ्या मागे म्हणा. हे कोणाचं पेन आहे? Whose pen is this? Whose pen is this? असं एकाने विचारायचं आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचं. This is my pen. किंवा This is Savita's pen. किंवा This is her pen. किंवा This is Ramesh's pen. किंवा This is his pen. खरं सांगायचं बरं का. चला, घंटा वाजली की 2 मुलं उभं राहतील. एकाने कोणतीही वस्तू उचलायची आणि त्याबद्दल इंग्रजीत विचारायचं, ही कोणाची आहे? प्रश्न whose असा सुरू करायचा. दुसऱ्यानी इंग्रजीत उत्तर द्यायचं. करा सुरू. दुसरी दोघं तयार? असंच प्रश्न उत्तर करा. एकाने हातात एक वस्तू घेऊन इंग्रजीत विचारायचं, हे कोणाचं आहे? दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर सांगायचं की ती वस्तू कोणाची आहे. सुरू करा. दुसरी दोघं जण. करा सुरू.
आता वेगळ्या प्रकारचा सराव. मी एकेका मुलीला किंवा मुलाला विचारीन, तुझ्या दप्तरात काय आहे? व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग? मग त्यांनी इंग्रजीत पूर्ण उत्तर द्यायचं. पुस्तक, वह्या, पेन, पेन्सिली, पट्टी, खोडरबर, टोक यंत्र, जे काही असेल ते इंग्रजीत सांगायचं. तयार? व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग? आता दुसरं कोणतरी. तुझ्या दप्तरात काय काय आहे? व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग? इंग्रजीत उत्तर दे. आता एक गंमत करूया. आपल्या मैत्रिणीच्या किंवा मित्राच्या दप्तरात काय आहे ते सांगायचे. आधी मी घंटा वाजवली की टीचर 2 मुलं निवडतील. तयार आहेत 2 मुलं? बरं. एकाने दुसऱ्याच्या दप्तरात डोकावून बघायचं आणि काय काय आहे ते इंग्रजीत सांगायचं. लक्षात आहे ना? दुसऱ्या कोणाबद्दल सांगताना ही हॅज किंवा शी हॅज असं म्हणायचं. आय हॅव नाही. बरं, मग करा सुरू. काय आहे आपल्या दोस्ताच्या दप्तरात? दुसरे दोघं तयार? असंच करा. एकाने दुसऱ्याच्या दप्तरात काय आहे ते इंग्रजीत सांगायचे. सुरू करा. आता हा सराव पुढची 15 मिनिटं टीचर घेतील. आधी हुज बुक इज धिस असे प्रश्न आणि उत्तरं, मग दप्तरातल्या वस्तूंबद्दल बोलणं. आपले 6 सरावाचे पाठ आज संपले. पुढच्या पाठात अजून गमती घेऊन येईन मी. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. So शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात